नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, आपला रोटेशनल डायनॅमिक्सचा लेक्चर नंबर 4. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 3 मध्ये रोटेशनल डायनॅमिक्सच्या आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याबद्दलची पूर्ण कहाणी बघितली. ओके. आणि त्यानंतर आपण आता हा जो काही लेक्चर आहे यामध्ये नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल बघूया. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स ठीक आहे नाही, म्हणजे जेव्हा सर्क्युलर मोशन आहे प्रत्येक पॉईंटला वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे आणि वेलोसिटीची डायरेक्शन जेव्हा चेंज होते तेव्हा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन फॉर्म होतो आणि विच इज टुवर्ड द सेंटर. आता ॲक्सेलरेशन कोणामुळे फॉर्म होतो? ठीक आहे, ॲक्सेलरेशन वेलोसिटीमुळे प्रोड्यूस होतं. पण वेलोसिटी कशामुळे प्रोड्यूस होतो? फोर्स. म्हणजे इनडायरेक्टली मला म्हणायचं आहे की ॲक्सेलरेशन कशावर डिपेंड आहे? फोर्सवर. मग जो काही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना पार्टिकल, तर तो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन सेंट्रिपिटल फोर्समुळे क्रिएट झाला अँड विच इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. क्लिअर? म्हणजे मी म्हटलं होतं तुम्हाला सुरुवातीलाच की 4 प्रकारचे आपल्याला ॲक्सेलरेशन स्टडी करायचे आहे. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला एक प्रकारचं ॲक्सेलरेशन स्टडी करता आलं. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकत असताना आपल्याला इथे जे काही रिमेनिंग 3 ॲक्सेलरेशन्स आहे ते तिन्ही ॲक्सेलरेशन्स आपण इथे इझिली काय करू शकतो? डिटेक्ट करू शकतो. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण त्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन प्रोड्यूस करत असताना आपण 3 प्रकारचे ॲक्सेलरेशन आपण क्लिअर कट अंडरस्टँड करू शकतो. बघा, आपण हेडिंग टाकूया आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, अतिशय इझिली तुम्हाला हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा कॉन्सेप्ट कळू शकतो. बघा, ठीक आहे, युनिफॉर्म असो नॉन युनिफॉर्म असो सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. मी पार्टिकल कन्सिडर करतो. ठीक आहे. आर या डिस्टन्सवर सेंटरपासून. ठीक आहे. बघा, तो इकडे झाला, त्याची वेलॉसिटी आहे व्ही. ठीक आहे. पार्टिकल त्यानंतर या पॉईंटला आला, त्याची वेलॉसिटी इथे. ठीक आहे. त्यानंतर पार्टिकल इथे आला, अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. पार्टिकल कसा मूव्ह करून राहिला? अँटी क्लॉकवाईज. चला, काही हरकत नाही. बघा, दिस इज द पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी, दिस इज पॉईंट सी अँड दिस इज पॉईंट डी. प्रत्येक पार्टिकलवर त्याची आपल्याला वेलॉसिटी प्रत्येक पार्टिकलवर काय करतं? वेलॉसिटी काय करतं? डायरेक्शन चेंज. बघा, आता आपल्या लास्ट लेक्चरला डिस्कशन झालं की पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे म्हणजे त्याच्यासोबत करस्पॉन्डिंग काय राहते? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राहते. म्हणजेच राहते, लिहूनच टाकू आपण. इफ देर इज अ सर्क्युलर मोशन, ठीक नाही, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे तिथे कोण आहे? सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन येतं लक्षात. ओके. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे v² डिवायडेड बाय r. क्लिअर? आता लास्ट लेक्चरमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होती. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होता का? नाही. म्हणजे वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड इथे कसा होता? कॉन्स्टंट होता. इथे कसा होता? कॉन्स्टंट. आणि r रेडियस झाली. सर्कलची काय झाली? रेडियस. अगेन काही कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट काय? ते कॉन्स्टंट. म्हणजे बघा, मला काय म्हणायचं आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कसं राहते? कॉन्स्टंट राहते. बघा, महाराष्ट्र CETसाठी क्वेश्चन. बघा, महाराष्ट्र CETचा असेच पॉईंट उचलतात ते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. का बरं कॉन्स्टंट आहे? कारण की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन जे काही प्रोड्यूस होते ते फक्त वेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या चेंजमुळे प्रोड्यूस होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय झालं? प्रोड्यूस झालं. मग वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झालं, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होतं का? नाही. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे? कॉन्स्टंट. आर इज नथिंग बट कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट. दॅट इज वाय इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर? ठीक आहे. क्लिअर? बघा, हा जो काही डाटा होता, ओके, हा म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला महाराष्ट्र CETसाठी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन एकदम सिम्पल आहे. बघा, जसं याच्यासाठी एक्झाम्पल आहे. ओके, आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलं आहे. महाराष्ट्राची आपली जी काही HSCची बुक आहे ती जर बघितली 12वी, तर त्याच्यात उदाहरण दिलं आहे की फॅन स्विच ऑन करताना आणि फॅन स्विच ऑफ करताना ऑब्झर्व करा. जसं आपण फॅन स्विच ऑन करतो सुरुवातीला फॅनची स्पीड कमी राहते. ओके. त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू टाईम फॅनची स्पीड काय ते वाढत जाते.
ठीक आहे. फॅन स्विच ऑफ करताना फॅनची जी काही फास्ट स्पीड फॅनने अटेंड केली होती, स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन, ठीक आहे. म्हणजे काय होतं, विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी काय होत आहे, चेंज. विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी काय होत आहे, चेंज. बघा समजा ए पॉईंटला व्हेलॉसिटी होती तिची 2 मीटर पर सेकंद, ठीक आहे. बी पॉईंटला व्हेलॉसिटी होती 3 मीटर पर सेकंद. सी पॉईंटला व्हेलॉसिटी होती 4 मीटर पर सेकंद. डी पॉईंटला व्हेलॉसिटी होती 5 मीटर पर सेकंद. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटीचा डायरेक्शन तर चेंज होतच आहे. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला चेंज व्हायलाच पाहिजे. परंतु नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होत आहे की व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड पण काय होत आहे, चेंज. बघा असं आता इन्क्रीजिंग झालं. बघा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, 2 3 4 5, म्हणजे फॅन स्विच ऑनची पोझिशन आहे. इथं लक्षात, फॅन काही झाला स्विच ऑन, ठीक आहे. मग बघा जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होते, यालाच म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. ओके, दिस implies नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जेव्हा सर्क्युलर मोशन पार्टिकल परफॉर्म करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याचं व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज करतो, त्यालाच म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. क्लिअर, डेफिनेशन क्लिअर झाली. ओके, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे याच्यापुढे कधीच प्रॉब्लेम राहिला पाहिजे. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो डायरेक्शन तर ऑलवेज चेंज करतो. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे डायरेक्शन चेंज करतो, परंतु काय चेंज करतं त्याची मॅग्निट्यूड. जेव्हा तो पार्टिकल मॅग्निट्यूड चेंज करतो, मग आता मॅग्निट्यूड तो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये राहू शकतो, मे बी डिक्रीजिंग. स्विच ऑन करताना फॅन इन्क्रीजिंग, स्विच ऑफ करताना डिक्रीजिंग, काही हरकत नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. बघा आता त्यानंतरचं बघा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन ही आपण डेफिनेशन बघूया. बघा सेकंड आहे आपल्याकडं टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. बघा आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनला ए सफिक्स सी न डिनोट केलं, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनला ए सफिक्स आपण स्मॉल टी न डिनोट करू. ठीक आहे, बघा आता बघा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची जी काही डेफिनेशन होती मी सांगितली की व्हेलॉसिटीचा जेव्हा फक्त डायरेक्शन चेंज होतो तेव्हा काय प्रोड्यूस होतं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, आता बघा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे क्लिअर कट अंडरस्टँडिंग आहे की व्हेलॉसिटी काय झाली पाहिजे, चेंज. तर व्हेलॉसिटीचा जेव्हा मॅग्निट्यूड चेंज होतो तेव्हा कोणता ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतो, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन प्रोड्यूसेस when the magnitude of velocity changes. जेव्हा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होतो तेव्हा कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते, बघा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आपण असं करू शकतो विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय होता आहे, वो चेंज. व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय होता आहे, चेंज. बघा ही डेफिनेशन म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलं. बघा मी व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड घेतला म्हणजे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होता आहे, चेंज. यालाच म्हटलं मी टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. आता मे बी विथ व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतो, मे बी इन्क्रीज होऊ शकतो, मे बी डिक्रीज. जसं सांगितलं फॅन स्विच ऑनच्या केसमध्ये इन्क्रीज होतो, नंतर काय होतो, डिक्रीज होतो स्विच ऑफच्या केस. ठीक आहे, चला मॅग्निट्यूडचा काही प्रॉब्लेम आहे. मग आता टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची राहिली गोष्ट, कशाची गोष्ट, डायरेक्शनची. ही टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आपण कशी फाइंड आउट करायची. बघा आपण समजा पार्टिकल कन्सिडर करू की अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, दोनच पॉईंट कन्सिडर करू, पार्टिकल ए पार्टिकल बी. ठीक आहे, बघा तो अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. ओके, आणि त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे. पार्टिकल बीवर त्याची व्हेलॉसिटी होती समजा 5 मीटर पर सेकंड आणि ए पार्टिकलवर आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी झाली 10 मीटर पर सेकंड. म्हणजे जो काही व्हेलॉसिटीचा चेंज आहे म्हणजे फॅन स्विच ऑफची केस आहे. हा जो एक्झाम्पल आहे, कधी एक्झाम्पल आहे, सॉरी फॅन स्विच ऑन. जेव्हा आपण फॅन स्विच ऑन करतो तर विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. सुरुवातीला किती होती, 5, नंतर किती झाली, 10. ठीक आहे, बघा स्विच ऑन. ओके, म्हणजे इथं काय होतं, व्हेलॉसिटी इन्क्रीज ऑर्डरमध्ये. कोणत्या ऑर्डरमध्ये आहे, ठीक आहे, चेंज तर होत आहे पण चेंज कसा होता, इन्क्रीजमध्ये होत आहे. ओके, व्हेलॉसिटीचा चेंज आहे पण चेंजचा ऑर्डर कसा आहे, इन्क्रीजिंग आहे. कसा आहे, इन्क्रीजिंग. ओके, परत बघा आता तुम्हाला माहिती आहे. बघा आता ही जी काही व्हेलॉसिटी ही टेंजेन्शियल व्हेलॉसिटी झाली. कोणती व्हेलॉसिटी झाली, टेंजेन्शियल. जर
जेव्हा व्हेलॉसिटीचा चेंज इन्क्रीजिंगमध्ये राहतो तर ज्या डायरेक्शनने टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शननं कोणतं राहते बेटा, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. त्याच डायरेक्शननं काय राहते बेटा, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. इथे लक्षात, ओके, इथे लक्षात, एकदम क्लिअर कट. टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा मॅग्निट्यूडचा काहीच प्रॉब्लेम नाही, या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतो. टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा प्रश्न राहिला होता डायरेक्शनचा. ओके, टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा कशाचा प्रश्न राहिला होता, डायरेक्शनचा. तर बघा, टँजेन्शियल ॲक्सलरेशन व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूडमुळे क्रिएट होते, चेंज. मग चेंज जर इन्क्रीजिंग राहिला, इन्क्रीजिंग अँटी क्लॉकवाईज जातो तर चेंज कसा, इन्क्रीजिंग. तर जेव्हा चेंज इन्क्रीजिंग राहतो तर ज्या डायरेक्शननं लिनियर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन कोणाची डायरेक्शन राहते, टँजेन्शियल डायरेक्शन. ओके, आता एकदम याचे अपोजिट एक. ओके, समजा, ठीक आहे, हा जो काही एक्झाम्पल आहे आपण फॅन स्विच ऑफसाठी घेऊ. फॅन कशासाठी घेऊ आपण, फॅन स्विच ऑफ केला, तसेच तेच 2 पॉईंट कन्सिडर केले. हा बी पॉईंट, ओके, त्यानंतर ए पॉईंट. ठीक आहे, आता काय होतं, पहिले इथं बी पॉईंटवरती व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद आणि ए पॉईंटला व्हेलॉसिटी झाली 5 मीटर पर सेकंद. म्हणजे जो काही व्हेलॉसिटीचा चेंज आहे तो चेंज कसा आहे, डिक्रीजिंग आहे. कसा आहे, डिक्रीजिंग. व्हेलॉसिटीचा जेव्हा चेंज डिक्रीजिंग राहतो तर लिनियर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शननं टँजेन्शियल ॲक्सलरेशन राहते. कुठं राहते रे, अपोजिट डायरेक्शननं का राहते, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. इन्क्रीजिंग सेम डायरेक्शन, डिक्रीजिंग अपोजिट डायरेक्शन. असंही लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालते, काही फरक पडत नाही. इथे लक्षात, ओके. बघा, आपण आत्तापर्यंत 2 प्रकारचे ॲक्सलरेशन शिकलो. कोणते कोणते शिकलो आपण, ठीक आहे. एक तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, युनिफॉर्म असो नॉन युनिफॉर्म असो. बघा, आता या केसमध्ये हे जे काय आपण केसेस काढल्या या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑलवेज एक्झिस्ट आहे. कारण की सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होतं, चेंज. मग जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज होते तेव्हा काय प्रोड्यूस होते, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑलवेज एक्झिस्ट आहे. ओके, पण टँजेन्शियल ॲक्सलरेशन कधी प्रोड्यूस होऊ शकतो, जेव्हा त्याचा म्हणजे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होतो. इथे लक्षात बेटा, म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन ऑलवेज नाही राहत. इथे लक्षात, जोपर्यंत जोपर्यंत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही तोपर्यंत टँजेन्शियल ॲक्सलरेशन आहे का, नाही. परंतु बघा, सर्क्युलर मोशन युनिफॉर्म राहो की सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म, पण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑलवेज एक्झिस्ट आहे. कारण की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डेफिनेशनच तशी आहे की विथ रिस्पेक्ट टू टाईम फक्त डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे, व्हेलॉसिटीची काय चेंज व्हायला पाहिजे, डायरेक्शन. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑलवेज आहे, युनिफॉर्म असून नॉन युनिफॉर्म. परंतु टँजेन्शियल ॲक्सलरेशन कोणाशी रिलेटेड, सरळ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जोपर्यंत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्झिस्ट आहे तोपर्यंत टँजेन्शियल ॲक्सलरेशन एक्झिस्ट आहे. जसं सर्क्युलर मोशन युनिफॉर्म झाला, टँजेन्शियल ॲक्सलरेशन तिचं कामच नाही राहिलं, कारण की त्याची डेफिनेशनच तशी पण लिहिली आहे. क्लिअर. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला, बघा, टँजेन्शियल ॲक्सलरेशनमध्ये व्हेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला काय होत आहे, चेंज होत आहे. प्रत्येक पॉईंटला काय होत आहे, चेंज. बघा, आता व्हेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला काय होत आहे, चेंज. बघा, तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का, जसं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कशी होती, कॉन्स्टंट. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी ते कशी आहे, व्हेरिएबल. मग व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन पासून कसं राहते, व्हेरिएबल. कुठे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, इथे लिहून टाकू आपण. बघा, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज कॉन्स्टंट इन uniform circular motion and centripetal acceleration is variable, okay, in non-uniform circular motion. ही गोष्ट लक्षात आली, कारण की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे डेफिनेशन बघा, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन टोटल व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. कारण की बघा, युनिफॉर्म सर्क्युलर असो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो, रेडियस तर कॉन्स्टंट राहणार आहे. चेंज काय होत आहे, व्हेलॉसिटी. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी चेंज नाही होत, म्हणजे दोन्ही कॉन्स्टंट आले तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन युनिफॉर्ममध्ये कसं राहते, कॉन्स्टंट. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी काय होत आहे, व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होत आहे. म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली, व्हेरिएबल आपण कॉन्स्टंट काय ते व्हेरिएबल. म्हणून सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन व्हेरिएबल राहते इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काही प्रॉब्लेम नाही. बघा, ओके, 2 प्रकारचे ॲक्सलरेशन झाले, सेंट्रिपिटल झालं, टँजेन्शियल झाली, दोघांचं डायरेक्शन वगैरे सगळं सांगितलं. ठीक आहे. बघा, त्यानंतर बघा आता इथूनच घेतो मी. बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कशी राहते हो, व्हेरिएबल. म्हणजे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते, चेंज. व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय म्हणू आपण इथे, सरळ
मॅग्निट्यूड, डायरेक्शन तर चेंज होत असं, युनिफॉर्म असो नॉन युनिफॉर्म असो डायरेक्शन तर चेंज होत आहे, परंतु वेलॉसिटी व्हेरिएबल कधी राहते, म्हणजे वेलॉसिटी व्हेरिएबल म्हणजे काय, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे एक रिलेशन आहे V = r⍵, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आता बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटी कशी आहे, व्हेरिएबल आहे, आणि आर कसा आहे, कॉन्स्टंट. आता वेलॉसिटी चेंज होत आहे तर ओमेगा पण काय व्हायला पाहिजे, चेंज. म्हणजे ओमेगा पण काय होता विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज. म्हणजे बघा वेलॉसिटी चेंज होत आहे, येत्या लक्षात तुम्हाला. ओके, ओमेगा पण विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत आहे, चेंज. काय होत आहे, चेंज. मग जेव्हा अँग्युलर, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी, जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते तेव्हा कोणतं ॲक्सेलरेशन फॉर्म होते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. कोणतं फॉर्म होते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, वेअर अल्फा इज नथिंग बट विच ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. येतं लक्षात तुम्हाला, येतं लक्षात. ओके, बघा नॉन युनिफॉर्ममध्ये म्हणजे दोन प्रकारचे ॲक्सेलरेशन शिकलो, एक तर आपण टँजेन्शियल आणि सेकंड अँग्युलर ॲक्सेलरेशन. का बरं, कारण की नॉन युनिफॉर्मची केस आहे, म्हणजे लिनियर वेलॉसिटी काय होतं, ऑलवेज चेंज, त्याचा मॅग्निट्यूड. मग आपल्याकडे एक रिलेशन आहे, लिनियर वेलॉसिटी जर चेंज होते असेल तर अँग्युलर वेलॉसिटी पण काय व्हायला पाहिजे, चेंज, कारण की दोघांमध्ये डायरेक्टली रिलेशन आहे. V चेंज होता है, ओमेगा चेंज होणार, ओमेगा चेंज होता है, V. दोघांमध्ये कसं रिलेशन आहे, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओमेगा. इफ V चेंजेस, ओमेगा चेंजेस, V इन्क्रीजेस, ओमेगा इन्क्रीजेस, V डिक्रीजेस, ओमेगा डिक्रीजेस. त्याच्यामुळे अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत आहे, चेंज. मग अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू जर टाइम चेंज होत असेल तर मग तिथं काय प्रोड्यूस होते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. जसं एकदम सिंपल आहे, लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे काय. ओके, लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, लिनियर वेलॉसिटी जर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत आहे, ॲनालॉग करा सिमिलॅरिटी. ओके, लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत आहे तर लिनियर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. अँग्युलर आहे की नाही, इथं बघा, हे इथं बघा, हे इथं बघा, याचा मॅग्निट्यूड काय होत आहे, चेंज, आहे की नाही, याचा मॅग्निट्यूड काय होत आहे, चेंज. ओके, हे बघा ही डेफिनेशन ना. हा जो काही लिनियर ॲक्सेलरेशन आहे, हा कोणता ॲक्सेलरेशन आहे, टँजेन्शियल. कोणतं ॲक्सेलरेशन आहे, टँजेन्शियल. मग लिनियर वेलॉसिटी जर चेंज होत आहे तर अँग्युलर वेलॉसिटी चेंज होते. मग लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज झाली त्या लिनियर ॲक्सेलरेशन फॉर्म होते, त्या लिनियर ॲक्सेलरेशनला आपण टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. मग लिनियर वेलॉसिटी चेंज होत आहे तर अँग्युलर वेलॉसिटी पण चेंज होते, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम जर अँग्युलर वेलॉसिटी चेंज होते असेल तर कोणतं ॲक्सेलरेशन फॉर्म होते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ओके, इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. ओके, आता गोष्ट राहिली पाहिजे, जसं तुम्हाला टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन सांगितली तसं तुम्हाला काय सांगू लागतं आता, अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. त्याची डायरेक्शन एकदम इझी आहे. बघा आपण कन्सिडर करू पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. कन्सिडर करू आपण पार्टिकल कसा फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, बघा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे तर त्याचं जे काय अँग्युलर वेलॉसिटी राहते त्याची अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन राहते, है की नाही. समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे तर आपण कर्ल फिंगर्स त्याच्याने घेतले, थंब काय डिनोट करते, अपवर्ड. तर जी काही पार्टिकलची डायरेक्शन आहे ती कुठं आहे बेटा, अपवर्ड. ठीक आहे, आपण हा जो काही एक्झाम्पल आहे, ओके हा एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये वेलॉसिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. वेलॉसिटीचा जो काही चेंज आहे तो कोणत्या ऑर्डरमध्ये आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. कोणत्या ऑर्डरमध्ये आहे, इन्क्रीजिंग. तर वेलॉसिटीचं चेंज होत आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज पण वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड दोन प्रकारे चेंज होऊ शकतो, एक ते इन्क्रीजिंग एक तर डिक्रीजिंग. जेव्हा वेलॉसिटी इन्क्रीजिंगली चेंज होते, ज्या डायरेक्शनने अँग्युलर वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शन काय राहते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. इथे लक्षात, जस्ट हे लक्षात, वेलॉसिटी चेंज होत आहे, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होत आहे पण दोन प्रकारे, एक तर इन्क्रीजिंग एक तर डिक्रीजिंग. इन्क्रीजिंगली जर वेलॉसिटी चेंज होते, ज्या डायरेक्शन अँग्युलर वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शन काय राहते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, जर वेलॉसिटी डिक्रीजिंगली चेंज होत असेल, वेलॉसिटी कशी चेंज होणार, डिक्रीजिंगली. ओके, तर अँग्युलर वेलॉसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन काय राहते, अँग्युलर ॲक्सेलरेशन. दॅट्स इट. हे लक्षात, हे सगळे वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यामुळे बघा मॅग्निट्यूडचा तर फॉर्म्युला सिम्पल बनतो परंतु डायरेक्शनही महत्त्वाचं राहतं. इन्क्रीजिंग तर त्याच म्हणजे हे बघा इथंही तसंच झालं ना, टँजेन्शियलच्या तेच केसमध्ये होतं, इन्क्रीजिंग आहे तर डायरेक्शन सेम. ओके, डिक्रीजिंग आहे तर डायरेक्शन अपोजिट, इन्क्रीजिंग आहे तर डायरेक्शन सेम, डिक्रीजिंग आहे तर डायरेक्शन अपोजिट. इथं लक्षात बघा. त्यानंतर बघा एक लास्ट ॲक्सेलरेशन राहिलं, ओके नेट ॲक्सेलरेशन. ओके, त्याला आपण म्हणतो नेट ॲक्सेलरेशन. ते ॲक्सेलरेशन बघून घेऊया आपण. ओके, देन वी विल स्टॉप हिअर. बघा आता बघा, ओके अतिशय इंटरेस्टिंग आहे. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही अशा क्लिअर कट अंडरस्टँडिंग करून घेतलं तर जो काही थेरॉटिकल क्वेश्चन येतं ना तो तर तुमचा असाच क्लिक होऊन जाऊ शकतो. ठीक आहे, बघा त्यानंतर बघा नेट ॲक्सेलरेशन.
नेट ॲसलरेशन, याला ए नेटने आपण डिनोट करतो. ठीक आहे, नेट ॲसलरेशन. बघा हे इथूनच सांगू शकतो आपण तुम्हाला. बघा सेंट्रिपिटल ॲसलरेशन, बघा इथं आपण एक नवीन डायग्राम घेऊन घेऊ. ठीक आहे, बघा सेंट्रिपिटल ॲसलरेशन कशामुळे चेंज होते? जेव्हा त्याची काय चेंज होते? डायरेक्शन. जेव्हा काय चेंज होते? त्याची डायरेक्शन. ठीक आहे, बघा आता ही या डायरेक्शननं वेलॉसिटी आहे आणि ही वेलॉसिटी इन्क्रीज ऑर्डरमध्ये आहे, म्हणजे चेंज होत आहे. वेलॉसिटीची डायरेक्शन काय, म्हणजे वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय होत आहे? चेंज. म्हणजे जो काही मॅग्निट्यूड आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. तर ज्या डायरेक्शननं वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शननं काय राहते? टँजेन्शियल ॲसलरेशन. ओके, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे टुवर्ड द सेंटर कोणतं ॲसलरेशन राहते? सेंट्रिपिटल ॲसलरेशन. सेंट्रिपिटल ॲसलरेशन कोणामुळे क्रिएट होतो? विथ रिस्पेक्ट टू टाईम पार्टिकलची डायरेक्शन चेंज होते म्हणून टुवर्ड द सेंटर सेंट्रिपिटल ॲसलरेशन. ओके, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. ओके, म्हणून काय प्रोड्यूस होतो? टँजेन्शियल ॲसलरेशन, आणि त्याची डायरेक्शन राहते ओके अलॉंग द वेलॉसिटी. क्लिअर. बघा आता बघा टँजेन्शियल ॲसलरेशन प्रोड्यूस झाला वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड चेंजमुळे, सेंट्रिपिटल ॲसलरेशन प्रोड्यूस झाला वेलॉसिटीच्या डायरेक्शन. जर ॲट अ टाइम दोन्ही होत असेल, वेलॉसिटीची डायरेक्शन तर चेंज होतेच, परंतु जर हे सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म असेल, ठीक आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त काय चेंज होते? डायरेक्शन. पण नॉन युनिफॉर्ममध्ये काय होतं? दोन्ही चेंज होते. मग ही जर गोष्ट नॉन युनिफॉर्म असेल तर तेव्हा नेट ॲसलरेशन प्रोड्यूस होतं आणि नेट ॲसलरेशनची डायरेक्शन राहते अशी. हा झाला नेट ॲसलरेशन. बघा हे तुम्हाला माहीतच आहे, जसं की हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे, तर रिझल्टंट वेक्टर काय राहते? सी आहे की नाही. हा वेक्टर ए झाला, हा वेक्टर बी झाला, हा झाला रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे, आता रिझल्टंट वेक्टरचा आपण मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी. ओके, आता बघा इथं ए, बघा हा झाला ए, हा झाला बी. ए आणि बी मध्ये अँगल किती आहे? 90. कॉस 90 किती राहतो? 0. म्हणजे ही टर्म चालली गेली. ही टर्म किती आली? सरळ 0. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ सी काय राहते? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर जो काही नेट ॲसलरेशन आहे त्याचा मॅग्निट्यूड करायला पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ ए सी स्क्वेअर प्लस ए टीचा स्क्वेअर. लक्षात, जो काही नेट ॲसलरेशन आहे त्याचा झाला मॅग्निट्यूड. ओके, याच्यासोबत तुम्ही ॲनालॉग करू शकता. ठीक आहे, आता गोष्ट राहिली नेट ॲसलरेशनचा डायरेक्शन आहे की नाही. बघा इथं जो काय अँगल आहे हा अँगल काय झाला? अल्फा. हा अँगल काय झाला? अल्फा. ठीक आहे, अल्फाची पुढली ही अपोजिट साईड झाली आणि ही कोणती साईड झाली? ॲडजस्टंट. बघा हा ए सी आहे तर हा पण काय बनणार? ए सी. काही प्रॉब्लेम नाही. आणि हा काय आहे? ए टी आहे की नाही. याला हा पॅरलल आहे ना, हा ए सी आहे तर हा ए सी आणि हा ॲडजस्टंट. ओके, मग टॅनचा फॉर्म्युला लावा. टॅन अल्फा इक्वल्स टू करा ते अपोजिट. अल्फाचा अपोजिट काय झाला? ए सी. क्लिअर. आणि ॲडजस्टंट काय झाला? ए टी. ठीक आहे, झालं. देअरफॉर अल्फा इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स ऑफ ए सी अपॉन ए टी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या कंपोनंटला तो अल्फा अँगलवर आहे. जो काही नेट ॲसलरेशन आहे या कंपोनंटला किती अँगलवर आहे? अल्फा. म्हणजे हा फॉर्म्युला काय तुम्हाला सांगतो? डायरेक्शन. हा फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला? डायरेक्शन. येतं लक्षात. म्हणजे बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे फक्त तिथं एकच प्रकारचे ॲसलरेशन राहतो, सेंट्रिपिटल, आणि तोही कसा राहतो? कॉन्स्टंट. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, सेंट्रिपिटल ॲसलरेशन तर ऑलवेज एक्झिस्ट राहतो, परंतु त्याचं जे काही मॅग्निट्यूड आहे नॉन युनिफॉर्ममध्ये कॉन्स्टंट राहत नाही. क्लिअर. ठीक आहे, त्यानंतर इथं तयार होते टँजेन्शियल ॲसलरेशन. टँजेन्शियल ॲसलरेशन प्रोड्यूस झाला त्याच्यामुळे काय तयार झालं? अँग्युलर ॲसलरेशन. ठीक आहे, अँग्युलर ॲसलरेशन प्रोड्यूस झाला. ओके, मग टँजेन्शियल आणि सेंट्रिपिटल ॲसलरेशन नेट ॲसलरेशन प्रोड्यूस करते. इथं लक्षात येते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे फक्त तिथे एकच ॲसलरेशन आहे सेंट्रिपिटल, पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे इथं चारही प्रकारचे ॲसलरेशन प्रोड्यूस होतात. सेंट्रिपिटल तर राहतोच. ठीक आहे, टँजेन्शियल प्रोड्यूस झाला. टँजेन्शियल प्रोड्यूस झाला म्हणजे अँग्युलर प्रोड्यूस झाला. मग ते सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल होता म्हणून कोणता आला? नेट. याच्या लक्षात. मग लक्षात ठेवायची गोष्ट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एकच ॲसलरेशन, पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे चारही ॲसलरेशन. ओके, आणि सगळ्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पद्धतशीरपणे सांगण्याचा मी प्रयत्न केला. ओके, बघा तुला जसं पाहिजे किंवा तुम्हाला जसं पाहिजे ओके तसं मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतच आहे. क्लिअर. आणि आता हा आपला एकदा इंट्रोडक्टरी पार्ट सुरू आहे. जसं आपण म्हणजे टॉपिकच्या मेन पार्टला टच करून सुरू करू, तेच आपण महाराष्ट्र CET जे काही क्वेश्चन्स आले किंवा नीट प्रिव्हियस इयरमध्ये जे काही क्वेश्चन्स आले आपण ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. कसं आहे ना की कितीही टॉपिक डिस्कस केला आपण त्यावर क्वेश्चन सोडवणं अत्यंत इम्पॉर्टंट असते. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.